नमस्कार मित्रांनो, जी के वाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे 23 जानेवारी. चला तर मग आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींचा आढावा घेऊया. आजचा पहिला प्रश्न आहे, NTCA कडून व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आलेले देवरीगड अभयारण्य हे कोणत्या राज्यातील आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ओडिसा. याचं योग्य उत्तर कोणतं आहे? तर ओडिसा हा नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित झालेला आहे. सध्या भारतात 58 व्याघ्र प्रकल्प आहेत आणि 58वा व्याघ्र प्रकल्प कोण आहे? तर माधवगड हा 58वा व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशात आहे आणि हा देवरीगड हा 59वा व्याघ्र प्रकल्प ओडिसा राज्यात आहे. NTCA चा लॉंग फॉर्म काय आहे? तर नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया हा NTCA चा लॉंग फॉर्म आहे. सध्या महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर सध्या महाराष्ट्रात 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात 6 व्याघ्र प्रकल्प आहेत आणि महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणजे मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती होय. महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प मेळघाट अमरावती. आता महाराष्ट्रात जे काही 6 व्याघ्र प्रकल्प आहेत ते आपण बघूया. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती, दुसरा आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, तिसरा व्याघ्र प्रकल्प पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा 4 जिल्ह्यात पसरलेला आहे. कोणता? तर कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यातील थोडा थोडा भाग मिळून हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून याला मान्यता दिलेली आहे. नवेगाव नागझरा व्याघ्र प्रकल्प गोंदियामध्ये आहे आणि बोर व्याघ्र प्रकल्प हा वर्धा या जिल्ह्यात आहे. व्याघ्र संकल्पनेचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर कैलास संकला हे व्याघ्र संकल्पनेचे जनक आहेत आणि व्याघ्र प्रकल्प ही योजना सर्वप्रथम जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात राबवण्यात आली होती. 1972 साली वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि व्याघ्रगणनेस सुरुवात कधी झाली? तर 2006 साली व्याघ्रगणनेस सुरुवात झाली आणि दर 4 वर्षांनी वाघांची जनगणना करण्यात येते. चला तर आता पुढचा प्रश्न बघूया. चर्चेतील वांगचू जलविद्युत प्रकल्प भारत आणि कोणत्या देशादरम्यान आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भूतान. भारत आणि भूतान दरम्यान वांगचू जलविद्युत प्रकल्प आहे आणि भूतानची राजधानी काय आहे? तर थिंपू ही भूतानची राजधानी आहे. नुकताच कोणत्या शहरात रॉयल भूतान बौद्ध मंदिर स्थापन करण्यात आलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे राजगीर या ठिकाणी रॉयल भूतान बौद्ध मंदिराचं स्थापन करण्यात आलेलं आहे आणि राजगीरचं पूर्वीचं नाव काय? तर राजगृह हे राजगीरचं पूर्वीचं नाव होतं. चला तर आता पुढचा प्रश्न बघूया. नुकताच जागतिक युवा स्क्रॅम्बल चॅम्पियनशिप 2025 जिंकणारे पहिले भारतीय कोण बनलेले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे माधव कामत हे 2025च्या जागतिक युवा स्क्रॅम्बल चॅम्पियनशिपचे विजेते ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न, नुकताच पिकलबॉल वर्ल्ड कप 2025 कोणत्या देशात पार पडला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. नुकताच 2025चा पिकलबॉल वर्ल्ड कप अमेरिका या देशात पार पडलेला आहे आणि अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन DC. भारतातील सर्वात लांब काचेच्या पुलाचे उद्घाटन सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश या राज्यात. आंध्र प्रदेश या राज्यात सप्टेंबर 2025 मध्ये भारतातील सर्वात लांब काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर N. चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि अब्दुल यस नझीर हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत. मल्टीलेन फ्री फ्लो टोलिंग सुविधा सुरू करणारे पहिले राज्य कोणते बनलेले आहे? तर गुजरात हे मल्टीलेन फ्री फ्लो टोलिंग प्रणाली सुरू करणारे पहिले राज्य बनलेले आहे. आता महत्त्वाचा पुरस्कार आहे आगा खान पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर आगा खान पुरस्कार हा वास्तुकलेशी संबंधित आहे. वास्तुकला म्हणजेच आर्किटेक्चर
या विभागात आगा खान पुरस्कार दिला जातो. हा इस्लामिक वास्तुकलेसाठी दिला जाणारा सर्वोच्च सन्मान म्हणजे कुठला? आगा खान पुरस्कार आहे. 2025चा आगा खान पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर मोहम्मद खाबरियन यांना 2025चा मोहम्मद खाबरियन यांना 2025चा आगा खान पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. आता नुकताच महाराष्ट्रातील कोणत्या तलावाचा समावेश जागतिक वारसा सिंचन संरचनामध्ये करण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे एकरूप तलाव, सोलापूर. सोलापूरमधील एकरूप नाही, एकरूख ख आहे, कच्या ठिकाणी ख. महाराष्ट्रातील एकरूप तलावाचा समावेश नुकताच जागतिक वारसा सिंचन संरचनामध्ये करण्यात आलेला आहे. कोणता जिल्हा? सोलापूर या जिल्ह्यात आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. नुकताच भारत आणि कोणत्या देशाने तरुण शास्त्रज्ञांसाठी रामानुजन रिसर्च फेलोशिप सुरू केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भारत आणि ब्रिटन किंवा UK या दोघांनी मिळून तरुण शास्त्रज्ञांसाठी रामानुजन रिसर्च फेलोशिप सुरू केलेले आहे. ब्रिटनची राजधानी आहे लंडन, ही ब्रिटनची राजधानी आहे. आणि 2025चा रामानुजन नावाचा एक पुरस्कारही दिला जातो. तर 2025चा शास्त्र रामानुजन पुरस्कार कोणाला दिलेला आहे? तर अलेक्झांडर स्मिथ यांना 2025चा शास्त्र रामानुजन पुरस्कार मिळालेला आहे. नुकताच ITBPचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर शत्रुजित सिंह यांची ITBPचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. SSBचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर SSBचे नवीन महासंचालक म्हणून संजय सिंगल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता आंतरराष्ट्रीय घडामोडी आहे. नुकताच नेपाळमधील आंदोलनामुळे कोणत्या पंतप्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे के.पी. शर्मा ओली यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे. तर कोणत्यामुळे? आणि नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत? तर सुशीला कार्की या नेपाळच्या नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. आणि के.पी. शर्मा ओली यांनी का राजीनामा दिला? तर नेपाळमध्ये झिनजी यांनी आंदोलन केलेलं होतं सरकारविरुद्ध. चला तर आता पुढे बघूया. नुकताच झापड 2025 हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान करण्यात आला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भारत आणि रशिया या दरम्यान 2025चा झापड युद्ध सराव पार पडलेला आहे. रशियाची राजधानी आहे मॉस्को. भारत आणि रशिया यांच्या दरम्यान इंद्र हा युद्ध सरावही होतो. आणि आता हा नवीन युद्ध सराव सुरू केलेला आहे झापड हा युद्ध सराव. चला आता पुढे बघूया. नुकताच कोणत्या बँकेने रुपे नेटवर्कवर भारतातील पहिले EMI वर आधारित क्रेडिट कार्ड लॉन्च केलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे युनिटी बँक. युनिटी बँकेने नुकतेच रुपे नेटवर्कवर भारतातील पहिले EMI वर आधारित क्रेडिट कार्ड लॉन्च केलेले आहे. योग्य उत्तर युनिटी बँक. भारताबाहेरील पहिले अटल इनोव्हेशन सेंटर कुठे सुरू करण्यात आलेले आहे? तर अबुधाबी, UAEची राजधानी अबुधाबी या ठिकाणी भारताबाहेरील पहिले अटल इनोव्हेशन सेंटरची सुरुवात करण्यात आलेली आहे. अबुधाबी ही UAE म्हणजेच युनायटेड अरब अमिरातची राजधानी आहे. नुकताच अँड्रे होल्सन हे नवीन पंतप्रधान कोणत्या देशाचे बनलेले आहेत? तर अँड्रे होल्सन हे जमैका या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. आणि जमैकाची राजधानी कोणती आहे? तर किंगस्टन ही जमैकाची राजधानी आहे. जमैका देशाची ओळख काय आहे? तर उसेन बोल्ट हा सर्वोत्तम धावपटू हा जमैका या देशाचाच होता. त्याने आता रिटायरमेंट घेतलेली आहे. उसेन बोल्ट जमैका. आणि त्याच जमैका या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? तर अँड्रे होल्सन हे जमैकाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. 23 जानेवारी
हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आणि हा दिवस पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो. 23 जानेवारी हा पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो आणि 23 जानेवारी 1897 रोजी कटक ओडिशा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झालेला होता आणि हा दिवस 23 जानेवारी हा पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौजेची स्थापना केलेली होती आणि यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा होता. म्हणून भारत सरकारकडून 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती हा राष्ट्रीय पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्रसिद्ध वाक्य कोणते आहे तर तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझाद दूंगा हे अत्यंत ब्रीद वाक्य अत्यंत प्रसिद्ध आहे. तर कुणाचं आहे तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं आहे. मित्रांनो, हा आपला चालू घडामोडींचा उपक्रम असाच चालू राहणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण परत भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.